कलिसी कलिसी करा, फर्स्ट कलिसी करा. दुसरा अध्याय 10वां वचन. कौन है अधिकार का समस्त परिधान और अधिकारी कोण आहे? मराठीतून सांगतं का, हा मराठीतून असं म्हणतो का, आणि सर्व सत्ता व अधिकार मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणास केले आहो. कोणामध्ये तुम्ही? हॅलो, कोणाच्या सत्तामध्ये चाललेले? किसके सत्ता में चल रहे आप? प्रभू के? हालेलुया. कोणाच्या सत्तामध्ये? पवित्र आत्म्याच्या? कोणाच्या सत्तामध्ये? येशूच्या? हालेलुया. बायबल तुम्हाला सांगतो तुम्ही आणि मी कोणाच्या अधीन आहोत? परमेश्वराच्या अधीन आहोत. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराच्या अधीन आहोत, तर माझ्या प्रियांनो, माझ्या भाऊ बहिणींनो, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी सांगत आहे का तुम्ही आणि मी त्या परमेश्वराच्या अधीन आहे. आणि ज्या परमेश्वराच्या अधीन आहे, तर माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला हा कोणीही हलू शकत नाही. पवित्र आत्मा त्या दिवशी 8:55 देवाचा आत्मा मला त्या दिवशी म्हटला का माझ्या मुला, हे वचन मी तुला देत आहे, तर हे वचन पुन्हा आणि पुन्हा वाच. आणि मी पुन्हा ते वचन वाचलं आणि त्या पुन्हा ते वचन वाचल्यानंतर देवाचा आत्मा म्हटलं, मी अधिकार माझ्याकडे, प्रत्येक अधिकार माझ्याकडे आहे, प्रत्येक सत्ता माझ्याकडे आहे, कारण जे काय आहे ते फक्त मी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आणि मी त्या सत्तामध्ये, कोणाच्या सत्तामध्ये? ख्रिस्ताच्या सत्तामध्ये. तुम्ही आणि मी कोणाच्या अधिकारामध्ये? प्रभू येशूच्या अधिकारामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशूच्या अधिकारात आहे, तर माझ्या प्रियांनो, तुमचं आणि माझं जीवन हे सेफ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणामध्ये? सेफ आहे. पवित्र शास्त्र काय सांगतो तर ज्यावेळेस या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर माझ्या प्रियांनो, हो, पवित्र शास्त्र म्हणतो, आणि जे सर्व सत्ता व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केले आहो, त्याच्या ठाई तुम्हाचे सुनता झालेले आहे. कोणाच्या ठाई झालेले आहे? हॅलो, कोणाच्या ठाई झालेले तुम्ही? ख्रिस्त येशूच्या द्वारा तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. सुनता हा मोशेच्या काळामध्ये होता, पण तुमचा आणि माझा जे बाप्तिस्मा झालाय तो येशू ख्रिस्ताच्या द्वारा झालेला आहे. आणि येशूच्या द्वारा जेव्हा तुमचा आणि माझा बाप्तिस्मा झालाय, तर तुम्ही आणि मीही स्वर्गाचे वारीस आहोत. प्रेज द लॉर्ड. सेकंड वर्ड ह्या ठिकाणी काय म्हणतो पहा, परंतु ते माणसाच्या हातून झाले नाही. कोणाच्या हातून झाले? हालेलुया. तुमचं आणि माझं तारण कोणी केलं? कोणा व्यक्तीने नाही, देवाने तुमचं आणि माझं तारण केलेलं आहे. कोणा केलेलं आहे? हॅलो, प्रेज द लॉर्ड. कोणी केले? पवित्र शास्त्र काय सांगतो का माणसाच्या हातून झाले नाही, तर तुम्ही आपले देहिक भावना व झगरून दिल्यास ख्रिस्ताच्या सुनताच्या द्वारा तुम्हाचे सुनता झालेले आहे. कोणाचे सुनता झालेले? कोणाचे? तुमच्या आणि माझ्या कोणा व्यक्तीच्या द्वारा झालेला आहे सुनता. कोणी व्यक्तीच्या द्वारा तुमचा बाप्तिस्मा झालेला नाही. तुमचा आणि माझं तारण कोण करत? येशू करत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? येशूने तुमचं आणि माझं तारण केलेलं आहे. आणि माझ्या प्रियांनो, बायबल ज्यावर तिला सांगतो, फर्स्ट करंथी करा त्याचा 11वा अध्याय 3रं वचन काय सांगतं पहा. फर्स्ट करंथी करा त्याचा 11वा अध्याय 3रं वचन काय सांगतं? या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं पहा आपल्याला. 11:3. प्रत्येक पुरुषाचे कोण आहे? प्रत्येक ख्रिस्त, प्रत्येक पुरुषाचे जे मस्तक आहे तो ख्रिस्त आहे, कोणी व्यक्ती नाही. तुम्ही आणि मी कोणाचे आहोत? प्रत्येक परमेश्वराने तुम्हाला आणि मला हा ख्रिस्ताचं मस्तक म्हणून बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही कोणा व्यक्ती कोण बनवले नाही, कोणा व्यक्तीच्या हाताने घडवले नाहीये. म्हणून माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचलं तर बायबल सांगतं तर जो घडवणार आहे तो परमेश्वर वरती बसलेला आहे, तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताय, त्याने तुम्हाला आणि मला घडवलेले. तर माझ्या प्रियांनो, तुम्ही कोणाच्या अधिकारामध्ये आहे? तुम्ही कोणाच्या सत्तामध्ये आहे? तो सत्ता कोण आहे? तो येशूचा सत्ता आहे. तो कोणाचा सत्ता आहे? तो अधिकार कोणाचा आहे? तो येशूचा आहे. आणि त्या अधिकारामध्ये, त्या सत्तामध्ये मी आणि तुम्ही चालत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या प्रियांनो, त्याच्यामुळं अनेक तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, अनेक तुम्हाला बंधनामध्ये, अनेक तुम्हाला संकटामध्ये जावं लागतं. याचं कारण काय आहे? कारण तुम्ही आणि मी कोणत्या सत्तामध्ये? स्वर्गातल्या सत्तामध्ये आहे.
हालेलुया. कोणाच्या सत्तात आहे? येशूच्या सत्तामध्ये. आणि तुमचा बाप्तिस्मा, तुमचं जी सुंत आहे ती कोणा व्यक्ती मनुष्याने नव्हे, ती खुद्द देवाने केलेलं आहे. मोशेच्या काळामध्ये मनुष्य करत होता. मोशेच्या काळामध्ये जी सुंता होती ते मनुष्य करत होता. पण ह्यावेळेस प्रभू येशूने आपली सुंता जी आहे ती आत्मिक सुंता जी आहे ती आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? अधिकार कोणाचा आहे? बायबल सांगतं, पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा पाहिलं मत्ते शुभ वर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि हे पहिलं वचन पहा. या ठिकाणी काय सांगतं? मत्ते शुभ वर्तमान त्याचा 10वा अध्याय पहिलं वचन. जो अधिकार 12 शिष्यांना दिला तो अधिकार कोणी दिला? कोणा व्यक्तीने नाही, कोणा हा VIP व्यक्तीने नाही, तो परमेश्वर येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. पहा मत्ते शुभ वर्तमान त्याचा 10वा अध्याय पहिलं वचन. तेव्हा त्याने 12 शिष्यांना जवळ बोलून त्यांना अशुद्ध आत्म्यावर काय दिले? कोणची सत्ता दिली? कोणाची सत्ता? प्रभू आज तुम्हाला आणि मला सत्ता दिले. कोणी दिले? पण त्या सत्तेवर बसणारा व्यक्ती कोण आहे? येशू ख्रिस्त. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यासाठी कोण बसलेला आहे? आपल्या ज्या खुर्चीवर कोण बसले? ज्याच्या पिताच्या उजव्या साईडला बसलेला तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि तो सत्ता तिकडनं हलवत आहे. तो सत्ता त्या ठिकाणी आहे आणि ती सत्ता तुम्हाला आणि मला तुम्हाला दिलेली आहे. जो बिलीवर भाऊ बहिणींना दिलेले, जे आत्मिक पिता आणि पुत्रांना दिलेले आहे आणि कन्यांना दिलेले. का दिले? यासाठी का तो अधिकार तुम्हाला आणि मला दिलेले प्रभू येशूने. आणि तो अधिकार काय आहे माहिती का? वाचा. काय दिलाय तो अधिकार? कोणा व्यक्तीकर नाहीये. आज एक साधारण व्यक्तीकर जा आणि त्याला म्हणा का तुला भूत काढायचंय, निघू शकत नाही. पण ते अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. तो अधिकार तुम्हाला आणि मला दे. कारण तो अधिकार कोणाचा आहे? त्या माझ्या जिवंत देवाचा, त्या परमेश्वराचा. आणि तो अधिकार त्या सत्तामध्ये मी आणि तुम्ही आहे. म्हणून तो सैतान निघून जात आहे. म्हणून त्याला आजार निघून जात आहे. आणि त्या सत्तामध्ये तुम्हाला आणि मला चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल या ठिकाणी काय सांगतो? की कलीसिकराच्या पत्रामध्ये काय म्हणतो? की त्या ठिकाणी म्हणतो आहो आणि जे सर्व सत्ताचे व अधिकाराचे मस्तक कोण आहे? सर्व सत्ताचे व अधिकाराचे मस्तक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कोण आहे? येशू तुमचा मस्तक आहे. आणि तुम्ही माझ्या प्रियांनो, आणि ज्यावेळेस एखादा स्त्री म्हणते नाही माझा मस्तक कोण आहे? तुमचा मस्तक तुमचा नवरा आहे, पण नवऱ्याचा मस्तक ख्रिस्त येशू आहे. हालेलुया. आणि मस्तक का केले? मस्तक ज्यावेळेस तुम्ही पाहिलं, मस्तक म्हणजे काय? मस्तक एक अधिकाराला दर्शवित आहे, एक राजाला दर्शवित आहे, एक प्रजाला दर्शवित आहे, एका पदवीला दर्शवित आहे. म्हणून तो मस्तक म्हणून दिलेले परमेश्वराने. हालेलुया. आणि मस्तक यासाठी नाही, म्हणून या मस्तकामध्ये अनेक प्रकारचे विचार, या मस्तकामध्ये विजडम आणि नॉलेज का दिलेले? कारण मस्तक कोण आहे? ख्रिस्त येशू आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुमचं शरीर फक्त हे शरीरामध्ये काही नाही, पण मेन जे आहे तुमचं डोकं, मेन जे आहे ते तुमचं मस्तक आहे. आणि या मस्तकातून प्रत्येक गोष्ट हल्ल्या जात्या. प्रेज द लॉर्ड. समबडी. हालेलुया. म्हणून बायबल सांगतो की ख्रिस्ताचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. समबडी. हालेलुया. स्त्री नाहीये. स्त्रीचं मस्तक कोण आहे? तिचा नवरा. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं की स्त्रीला आपलं मस्तक झाकण्याचा अधिकार दिलेला आहे. कारण तू ख्रिस्ताचं मस्तक नाही म्हणून तू तुला झाकण्याचा अधिकार आहे. तू ख्रिस्ताचं मस्तक असतं तर तुला झाकण्याचा अधिकार नसता. पुरुष झाकता का मस्तक? नाही, कारण पुरुष ख्रिस्ताचं मस्तक आहे. हालेलुया. बायबल सांगतं आदाम आणि हव्वाला, ज्यावेळेस आदामाला घडवणारा कोण आहे? परमेश्वर. आणि परमेश्वराने त्याला घडवलं, स्त्रीला नाही घडवलं. स्त्री नाही पहिली आली, आदाम घडला गेला पहिला. हालेलुया. हे लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वराने पुरुषाच्या माध्यमातून अधिकार तुम्हाला दिलेला. म्हणून तर जास्त करून ज्यावेळेस तुम्ही अधिकारात उभा राहता, परमेश्वर अधिकाराने उभा करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही हा अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं तर बायबल सांगतं 12 शिष्यांनाच परमेश्वराने का निवडलं? परमेश्वराने एका स्त्रीला निवडलं नसतं का? लेडीजला निवडलं नसतं का? नाही, कारण मस्तक कोण आहे? पुरुष आहे. हालेलुया. पेत्राची सुनबी, पेत्राची सासू असते, पेत्राची ही बायको असती, तिला निवडलं असतं, पण नाही, कारण पेत्राला निवडलं का? कारण मस्तक कोण आहे? पुरुष आहे.
Somebody hallelujah. Praise the Lord. आदामाने हव्वाला जेव्हा बनवलं त्यावेळेस परमेश्वराने नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने त्याच्या मुलांना निवडलं नाही, नोहाला निवडलं. कारण मस्तक कोण आहे? नोहा. Somebody hallelujah. ज्यावेळेस मोशेच्या काळामध्ये लाल समुद्रामधून तुम्हाला आणि मला पार करायचं होतं त्यावेळेस कोणत्या लेडीला निवडलं नाही, परमेश्वराने पुरुषाला निवडलं. कारण ख्रिस्ताचा मस्तक हे पुरुष आहे. Somebody hallelujah. समजतं मी काय म्हणतो? म्हणून माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस बायबल या ठिकाणी सांगतो त्या सत्ताचे व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे आहो. कोण आहो? तुम्ही आणि मी. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात राहता माझ्या प्रियांनो, ख्रिस्त येशू तुमचा मस्तक आहे. म्हणून तर संत पाऊल म्हणतो त्या स्त्रियांनी चर्चमध्ये गप्प राहणे आणि घरी जाऊन आपल्या मस्तकाला विचारायचे का काय झालं. प्रेज द लॉर्ड. कारण पॉल जो होता तो पॉल पूर्ण प्रामाणिक शिक्षण देत होता आणि तो म्हणत होता स्त्रीने गप्प राहून ऐकून घेणे वचन आणि घरी जाऊन आपल्या मिस्टरांना आपल्या नवऱ्याला विचारायचं का याचा अर्थ काय झालं तिथं. प्रेज द लॉर्ड. Somebody hallelujah. पण सैतानाने काय केलं? सैतानाचा एक अधिकार, सैतानाची एक सत्ता या पृथ्वीवर आहे आणि या पृथ्वीवर जेव्हा सैतानाचा सत्ता आणि अधिकार माझ्या प्रियांनो का घडल्यात केलं? या अधिकार आणि या सत्ता सैतानाचा का आला माहिती आहे? स्त्रीच्या द्वारा. हालेलुया. पुरुषाच्या द्वारा नाही आला. कारण पुरुषाचा मस्तक कोण आहे? येशू आहे. आणि स्त्रीचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. पण मग काय घडण्यात आलं? त्या ठिकाणी आदाम आणि हव्वाला ज्यावर त्या ठिकाणी त्या बागामध्ये ठेवलं त्या ठिकाणी एक साप आला, एक सर्प त्या ठिकाणी आला. तो सर्प म्हटलं तो तिच्या संगती बोलला. कोणासोबत? स्त्री सोबत बोलला. आदामासोबत नाही बोलला. कारण आदाम कोणाचं मस्तक आहे? ख्रिस्ताचं आहे. आणि ख्रिस्ताच्या मस्तकासमोर तुमची हिंमत चालणार नाही, सैतानाचं कोणतेही चाल. हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात जास्त म्हणून पवित्र आत्मा पवित्र वचन सांगतो पेत्राच्या पुस्तकात स्त्री एक नाजूक आहे आणि ती एक नाजूक पात्र आहे, तिला नाजूक प्रमाणे सांभाळा. का म्हणत आहे? का पवित्र आत्मा? का देव जो बाप? कारण जी स्त्री आहे ती एक नाजूक आहे आणि देवाने तिला सांगितले की ती नाजूक आहे, कधीही भुलू शकते, कधी तिचं मन तुटू शकतं, कधी तिचं मन भ्रमात पडू शकतो, सैतान येऊन तिला कधीही फसू शकतो. म्हणून तिच्यासाठी काळजी घेणारा मस्तक ठेवलेला आहे. Somebody hallelujah. Hallelujah. मस्तक कोण आहे? पुरुष आहे. पण कोणाचा? स्त्रीचा मस्तक पुरुष आहे. पण ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्यासाठी एक मस्तक आहे आणि तो म्हणजे पुरुष आहे. Somebody hallelujah. बायबल सांगतो, मी नाही सांगत, पवित्र शास्त्र सांगतं तर ख्रिस्ताचा मस्तक तुम्ही आणि मी आहे आणि त्या मस्तकाला तुम्हाला आणि मला हा खाली लोवायला लावू नका, खाली ही दंडवत घालायला लावू नका. हालेलुया. सहज लोक असे म्हणते हा दंडवत घालता. लक्षात ठेवा तुम्ही ख्रिस्ताला झुकवत आहे. पौल म्हणतो मी ज्यावेळेस येईन त्यावेळेस मी माझं मस्तक खाली लावू नये आणि ह्यासाठी तर मी ज्यावेळेस येईन त्यावेळेस मी ख्रिस्त तुमच्यामध्ये पाहिजे. हालेलुया. कारण का? कारण मस्तक कोण आहे? पुरुष आहे. आणि पुरुषाचा मस्तक कोण आहे? ख्रिस्त येशू. पण स्त्री ही आपल्या पुरुषाला हा खाली बघायला लावते. Somebody hallelujah. म्हणून स्त्रियांना आपल्या नवऱ्यांनी आपल्या बायकोंना परमेश्वराच्या अधीन ठेवलं पाहिजे आणि पवित्र आत्म्याला कंट्रोल करायला सांगितलं पाहिजे. का स्त्रीने ही देवाच्या अधीन राहिलं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं हव्वासारखं कोणत्याही त्या सापासारखं येऊन तो सापाच्या रूपामध्ये येऊन सैतान येऊन तुला भूल नाही पडू म्हणून तुला काळजी घेणं जरुरी आहे. Somebody hallelujah. Praise the Lord. हालेलुया. ख्रिस्ताचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. आणि देव आपल्या पुरुषाची काळजी घेतोय. मग पुरुषांनो आपल्या पत्नीची काळजी तुम्ही घेत नाहीये. ती घरोघरी जाऊन चुगल्या करते, ती घरोघरी जाऊन वाईट करून येते, घरोघरी जाऊन भांडण लावते. हे कोणाचं आहे? पुरुषाचं मस्तक. ख्रिस्ताचं मस्तक कधी लावतो कोणाला वाईट? हालेलुया. कारण तुम्ही कोणाच्या अधिकारामध्ये? ख्रिस्ताच्या अधिकारात आहे. आणि स्त्री कोणाच्या अधिकारात आहे? पुरुषाच्या अधिकारात आहे. म्हणून देवाने सांगितलं की एक नाजूक पात्र आहे, तिला सांभाळून ठेव. कधी टचकन तुचकन लागली तर ती काचाप्रमाणे तुटून जाईल. म्हणून तिला सांभाळतो. कारण ती प्रत्येक घरोघरी जाऊन कधी भांडण लावते तर कधीही करते. त्यामुळे तिला प्रभूच्या अधीन ठेव. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? प्रभू सांगत आहे, मी नाही.
म्हणून पॉल म्हटलं, हा स्त्रियांनी ज्या वर्षात त्यावर तिच्या डोक्यावर पदर पाहिजे. जेव्हा स्त्रियाने आपले कपडे घातले तर पूर्ण अंग झाकलेले पाहिजे. ही का? कारण दुसरा पुरुष जे मस्तक आहे ख्रिस्ताचं ते प्रेमात पडू नये. का म्हटलं? कारण ख्रिस्ताचं मस्तक कोण आहे? ख्रिस्ताचं मस्तक जो आहे पुरुष आहे. आणि त्या पुरुषाने कोणत्याही व्यक्तीच्या अधीन न राहणं हे परमेश्वराला सांगितलेले. हालेलुया. म्हणून पॉल म्हणतो पुरुषाने केस वाढवायचे नाहीये आणि स्त्रीने वाढवण्याचे कारण काय आहे? कारण स्त्रीला डोकं झाकवण्यासाठी दिलेलं आहे. आणि स्त्री काय करते? केस लोकांना दर्शवितो. का? कारण का माहितीये? कारण तुम्ही ख्रिस्ताचं मस्तक नाहीये, तुम्ही आदाम आणि हव्वा आहे. आणि हव्वाला फसवणारा कोण आहे? जो सैतान, ज्याला हा लुसिफर म्हणतात. प्रेज द लॉर्ड. पुरुष कधी सैतानाच्या अधीन आला? सगळ्यात जास्त ज्यावेळेस बघितलं तुम्ही, सगळ्यात जास्त चर्च मध्ये पुरुष नसतं पण स्त्रिया असतात. सगळ्यात जास्त सैतान कोणाच्या अधीन काम करतो? सैतान स्त्रियांच्या द्वारा काम करतो. जास्त सैतानाचे दुष्ट आत्मे, भूत, पली, जादू, टोना हे कोणाच्या? जास्त स्त्रियांमध्ये होतं, पुरुषामध्ये जास्त येत नाहीये. समजतं मी काय म्हणतो? कारण ते कोणाचं मस्तक आहे? स्वर्गीय पिताचं. आणि स्त्रीचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. आणि ते पुरुष आहे, त्यामुळे स्त्री जे आहे आपल्या मस्तकाला चिटकून राहत नाही, आपल्या मस्तकाला धरून राहत नाही. त्यामुळे सैतान येऊन काम करतो. पेत्राचं वचन पेत्रामध्ये सांगतो, पेत्रा म्हणतो का स्त्रीने हे आपल्या हा पतीच्या अधीन राहावं आणि पतीने पत्नीच्या अधीन राहावं. हे अधीनता नाहीये. हालेलुया. हाय का अधीनता? नाही. पण देव जो बाप म्हणतो का तुम्ही जे ख्रिस्ताचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. आणि पुरुषाने ख्रिस्ताच्या अधीनतामध्ये राहायला शिकायला. संभारी. हालेलुया. त्यामुळे डिवोर्स होता, त्यामुळे एकमेकाचं जमत नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि तुझं मला पटत नाही, तुझं मला पटत नाही, तुझं मला वाटत नाही, आणि तू असंच वागतो, तू तसंच वागतो. भाऊ, तू मस्तकाला पकडलेलं नाहीये. हालेलुया. मस्तकाला पकडला असतं तर तुझी बुद्धी अशी चालली नसती. मस्तकाला पकडला असतं तर तुझे विचार असे चालले नसते. कारण तुला हा पाहिजे नव्हतं ते फळ खायचं आणि तू खाल्लं. आणि नवरा म्हणतो का बाई आज नाही फळ खाणार, उद्या खाऊ, मी तुला चांगलं आणून देईन. नाही, ते लाल जरा दिसतं, ते लय भारी दिसतं आणि मला ते खायचंय, आजच पाहिजे. मस्तकाला तू नाहीये. समजतं? पण ज्यावेळेस आम्ही म्हणतो, ज्यावेळेस पुरुष ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा ऐकतो, हा प्रभू आज बसायचंय, हा बसणार प्रभू, कामाला नको जाऊ, नाही जाणार प्रभू, तू सांगितलंय, मस्तकाने सांगितलेलं आहे बसायचं तर बसायचं. हालेलुया. आणि आदाम काय नाही, आदाम पळला, आदाम जाऊन त्या ठिकाणी पळला आणि लपला. का? कारण आता आम्ही नग्न झालेलो आहोत, आमच्या अंगावर कपडे नाहीये. आणि तुला कोणी सांगितलं? अरे तू जी गेली होती तिच्यामुळे तर प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम तुझा बी आहे आदामा, तुझा बी प्रॉब्लेम आहे का तू तिला सांभाळून ठेवणार. मी तुला सांगितलं होतं का ती एक नाजूक पात्र आहे, तरी तू तिला सांभाळला नाही. समजतं की नाही? म्हणून माझ्या प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही लग्न करता किंवा लग्न झालेलं असं, आपल्या पत्नीला हा मस्तकाच्या अधीन ठेवणं जरुरी आहे, नाही तर ती डोक्यावर बसन. हालेलुया. पॉल खरं सांगतो. पॉल म्हणतो हो का तिने ही गप्प राहावं चर्चमध्ये. आहे की नाही? बायबल वाचा, गप्प राहावा आणि घरी जाऊन नवऱ्याला विचार, अहो काय सांगितलं पास्टरनी? जे काय तुला चुगल्या करायच्या असेल तर तू घरी जाऊन विचार तुझ्या नवऱ्याला. प्रेज द लॉर्ड. पण देवाचं मस्तक कोण आहे? ख्रिस्त. हालेलुया. मी मागेच तुम्हाला सांगितलं, ख्रिस्त कधी कोणाला दारू प्यायला लावेल? ख्रिस्त कोणाला वाईट करायला लावेल? नाही. कारण मस्तक कधी काम करत नाही तसा. मस्तकाचं काम आहे का फक्त ख्रिस्ताचं ऐकणं. त्याच्या बुद्धीमध्ये हे फक्त ख्रिस्ताचं मस्तक आहे. पण जास्त आणि जास्त तुम्ही पाहिलं तर जास्त आणि जास्त पुरुष फक्त देवाचं काम करतात, स्त्री जास्त काम करत नाही. मी तर म्हणतो 99% फक्त 99% जे हे पुरुष फक्त देवाचं काम करत आहे, पण स्त्री 1% काम करत असेल फक्त. ते पण एवढंच का अधीन राहणं. अधीन तर कोणीच राहत नाही. मी आज बी सांगतो, किती काय असू द्या, अधीन राहू शकत नाही. कारण सैतान एवढा हा धूर्त आहे का तो अनेक अटॅक कोणावर करतो माहिती का?
स्त्रियावर. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि बायबल या ठिकाणी काय सांगतो? 12 वचन वाचू कलेसिकराच्या. तुम्हाचे बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरल्या गेलो. कोणाबरोबर गेलो आपण पुरले? हॅलो, ख्रिस्ताबरोबर ना. माझा जन्म आदाम आणि हव्वाद्वारा नाही झाला, माझा जन्म ख्रिस्त येशूद्वारा झाला. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? तुम्ही म्हणत असाल नाही माझ्या आई वडील आदाम आणि हव्वा आहे. नाही, मी पापाच्या अधीन नाही आता, कारण मी पापापासून मला प्रभू येशू ख्रिस्तानी सोडलेले आहे. कोणी सोडलं? प्रभू येशू ख्रिस्तानी. आणि म्हणून तर मी बायबल या ठिकाणी सांगतो काय म्हणतो? दुसरे तुम्हाचे बाप्तिस्मा, तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला. काय केलो? त्याच्याबरोबर पुरले गेलो. म्हणजे कोणाबरोबर? मस्तकाबरोबर. कोणाबरोबर? येशू ख्रिस्ताबरोबर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या व्यक्तीला पवित्र आत्मा, ज्या व्यक्तीला देवाचा आत्मा चालवतो, ज्या व्यक्तीला देवाचा आत्मा जो चालतो, त्याला आप्पा आणि बाप्पा हाक मारण्याचे अधिकार आहे, तोच मस्तकाला जोडलेला आहे, नाही तर बाकीचे नाही. आणि जो मस्तकाला न जुडता बाहेर काम करतो तो कधी ख्रिस्ताला जोडू शकत नाही, आणि त्याला ख्रिस्त कधी प्राप्त होणार नाही, कधी स्वर्ग प्राप्त होणार नाही. समजतं मी काय म्हणतो? ख्रिस्ताला जोडलं पाहिजे. ख्रिस्त म्हणजे कोण? मस्तक. येशूला जोडलं पाहिजे, येशूला आपलं जीवन दिलं पाहिजे, तर तुम्ही आणि मी परमेश्वराला खुश करू शकतो. पुढे काय म्हणतो? आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाची कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविले गेला. कोणाबरोबर उठल्या जाणार? तुम्ही आणि मी. पण मस्तकाला पकडून राहिले तरच तुम्ही उठल्या जाणार. मस्तक कोण आहे? ख्रिस्त येशू. हालेलुया. अधिकार कोणाचा आहे? माझा पिता जो अधिकारीत बसलेला आहे, जो सत्तामध्ये, सत्ता कोणाचा आहे? प्रभूचा सत्ता आहे. स्वर्गामध्ये कोणाची सत्ता आहे? येशूची सत्ता आहे ना. बायबल तुम्ही वाचण्यात आलं तर तो म्हणतो सर्व पितानी सर्व अधिकार सर्व काही प्रभू येशूला दिलेलं आहे, सर्व सत्ता त्याला दिलेलं आहे. आणि मग त्या सत्तेवर तो माझा येशू बसलाय, त्याचा मस्तक मी आहे, आणि त्या मस्तकाचं काम आहे का तुझ्या मस्तकाला वाचवायचंय. नाही समजलं? हा, माझा मस्तक कोण आहे? येशू आहे. आणि माझा मस्तक कोण आहे? स्त्री आहे. आणि त्या स्त्रीला वाचवण्याचं काम येशूने माझ्या मस्तकाला वाचलं, म्हणजे मला वाचवलं. आता तुमचं काम आहे तुमच्या स्त्रीला वाचवणं. हालेलुया. हे देव बाप्पाचं वचन आहे. हेच परमेश्वर आज तुम्हाला आणि मला सांगत आहे. नाही तर मग फक्त करायचं म्हणून करा, लग्न करू नका असं नाही. जे लग्न करा, पण करत असेल तर पण तिला पूर्णप्रमाणे अधीन द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल स्पष्ट सांगतं, ज्यावर तुम्ही तिमोथीच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर जी स्त्री जी आहे ती स्त्री घरोघर जाऊन काय करते? घरोघर जाऊन चुगल्या करते, भांडणं लावती. ती मस्तकाला नाहीये. तर तिने काय करा? एखादा बायबल सांगते एखादा विधवा जी असती, जी तरुण विधवा आहे, तिने तर लग्न करावा असं बायबल सांगतं. पॉल म्हणतो की तरुण विधवाने लग्न करावा. आणि कारण तिला का लग्न करावा? का तिने लग्न करावा, संसार चालावा, नाही तर मग ती घरोघरी जाऊन भांडणं लावायचे कामं करते. म्हणून पॉल स्पष्ट सांगतो लग्न कर बाई तरुणी. हालेलुया. हे परमेश्वराचं वचन आहे, सत्य आणि पवित्र वचन आहे. आपल्याला, तुम्हाला आणि मला हेच गोष्ट आहे का तुमचं मस्तक कोण आहे? हालेलुया. देवाला हेच पाहिजे. देव म्हणतो का तुम्ही मस्तकाला सोडून पुढे जाऊ नका. बायबल सांगतं का जो देवाच्या पुढे जातो त्याला कधी प्राप्त होत नाही. देवाच्या पुढे जाऊ नका. देवाला मस्तक. म्हणून आदाम आणि हव्वा जी येते, हव्वा परमेश्वराच्या पुढे जायला लागले. चल मी बघू, मी करेन, मी सगळं काय मी करेन म्हटलं, सगळं संपलं. ज्यावर साप तिथं आला, सापाच्या रूपामध्ये ज्यावर तो लुसिफर तिथं आला आणि लुसिफरने तिला भुलवलं, त्यावर तिचं मन बिघडलं गेलं. हालेलुया. संबडी हालेलुया. देवशो बाप हे सांगत आहे माझ्या प्रियांनो. आणि माहिती तुम्हाला, पापाचं वेतन मरण आहे. हालेलुया.